चला दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी पाठवा. साई कृपा अर्नाळा आणि JSM. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर कट केले गेले. चेंडूला पाठवलं गेलं सिंगलसाठी. साई कृपा अर्नाळा समोर JSM बोलिन्स. तिकडे शेवटचा आणि अंतिम ग्रुप या स्पर्धेतील ग्रुप F ला सुरुवात होते आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. हार्दिक सोबत करण. ओ झेल सुटलाय. येस आमचे ऑफिशियल पंच सांगतायत पाठीमागे झेल सुटला गेलाय. आता हा झेल कुठपर्यंत नेणार आहे हार्दिकला येणारी कालवेळ सांगणार आहे. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 तपात अव्वलकर पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि अशा प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ नो 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 चेंडू आहे. आता फ्री हिट असणार आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात की एक नवीन पहा. आता आमचे डीजे प्रवीण सुद्धा इकडून ऑन झाले. त्यांनी अखेरकार हॉर्न सुद्धा वाजला. फ्री हिट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एका ओ आता खूप काही बघणं इंटरेस्टिंग आहे. अखेरकार करण होते कुठे, करणची बॅट कुठे होती, या सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार आहेत ऍक्शन रिप्ले मध्ये पाटील नेटवर्कवर. अनिल वाघ यांचं या ठिकाणी बंटू काका यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सरचे स्वागत आहे जय केसरी आपणाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. पहा डिसिजन पेंडिंग आहे ना, अखेरकार डिसिजन सुद्धा आलं गेलं. येस धावचीच्या रूपानं बाद व्हावं लागलंय. अजून एका विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन म्हटलं. रोहित नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा नो चेंडूला फ्री हिट असताना करण बाद झालाय. एक दडपण झाल्यासारखं आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न कट केला गेला. सिंग चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. 4 धावा अप्पलकरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला गेला. प्रत्येकच्या हातामध्ये चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला सिंगल साठी पाठवले. 5 मध्ये 5 ही सुरुवात आहे साई कृपा अर्नाळा संघाची. JSM बोलिन्स या संघासमोर शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत. या स्पर्धेतील तेवढे 24 संघाचा समावेश अखेरकार ग्रुप F. या ग्रुप F ला सुरुवात झाल्याने पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली गेली. समोर डाऊन टू ग्राउंड, परंतु चांगले फिल्डिंग त्यामुळे फक्त 1च धावा गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा अप्पलकर. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जवळपास 6 धावा अप्पलकर. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आशूच्या हातामध्ये चेंडू आहे. आणि आता बघूया या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 की 9 पेक्षा अधिक की 9 पेक्षा कमी. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये चॅलेंजिंग ओव्हरचा खऱ्या अर्थानं रिझल्ट लागणार आहे आणि कोणाच्या बाजूने 2 गुण जाणार आहेत आणि कोणाच्या बाजूने 2 गुण कमी होणार आहेत. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट बनता काम फिट, परंतु आता आशू ला चेंडू हातामध्ये अगोदर लावणं गरजेचं होतं का. डिसिजन पेंडिंग आहे आणि डिसिजन पेंडिंग येत असताना आमच्या पाटील नेटवर्कची टीम पुन्हा जयस्वाल या डिसिजन वर कार्यरत आहे. अखेरकार काय घडलं होतं.
येस, फिंगर गॉन अप, OUT आउट. बाद व्हावं लागलंय आणि हार्दिक बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. पहा 2 रनआउट म्हणजे साई ग्रुप अर्नाळा संघासाठी हे दडपण वाढण्यासारखं आहे. आता इकडून खूप मोठी जबाबदारी आली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सौरभ येतोय. पहा चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर सुरू होत असताना पहिल्याच चेंडूवर बाद व्हावं लागलं होतं रोहितला, बाद व्हावं लागलं होतं हार्दिकला. ओ ड्राईव्ह केला गेला चेंडूला, चेंडू अडवलंय परंतु सिंगल रन. पुन्हा सिंगल आली गेली आणि 7 धावा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत केला. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्यात. 8 धावा म्हणजे किमान 2 चौकार. आता 2 चौकारासाठी सौरभ की रोहित जातोय की आशु त्यावर केलेला जो अटॅक, जो हल्ला बॉल सुरू आहे तो कायम सुरू ठेवेल. पुन्हा इथं चेंडूला सिंगल साठी खेळला गेलाय. 8 धावा धावपल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे. ओ क्लीन बोल्ट, बॅकफुटला गेले, बऱ्याच बॅकफुटला गेले आणि बॅटचा पेस लेट ओपन झाला. चेंडू डायरेक्टली वेगाने येता यष्ट्यांवर आणि अखेरकार मोठ्या विकेटचं बदन. रोहित आता मात्र बाद होतोय. गॉन. असं कॅप्टन मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर दीपक. ओ पुन्हा तेच सेम रिएक्शन, जसं आलं तसं बाद व्हावं लागलं. क्लीन बोल्ड. अजून एका विकेटचं बटन. गॉन. टाक्यू सांडे संदीप नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं परंतु आशु ऑन हॅट्रिक असं सांगितलं. आणि क्लीन बोल्डची हॅट्रिक काय आपल्याला या क्लीन बोल्डची हॅट्रिक पाहायला मिळेल का? हो, हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे लेट आले चेंडूवर. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट वेगवान होते. 1 रन कंप्लीट. जिकडे षटक संपलंय परंतु 9 धावा न झाल्या कारणाने 2 धावा मायनस म्हणजे धावसंख्या धावपल करती 7 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. या ऐकूया डीजे प्रवीणला. थँक्यू. स्वरूप दाभाडे वेगवान गोलंदाजी मार्कवर. तिकडे शेवटचा 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल फुल टॉस चेंडू, ड्राईव्ह केलं चेंडूला, चांगले फिल्डिंग. प्रदीप त्या ठिकाणी होते. बॅकअप साठी जय येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 8 धावा धावपल करत. पहा या धाव्या पुरेशा नाहीयेत. कालच्या दिवसामध्ये 23 धावांचा बचाव आपण पाहिला या मैदानावर. त्यासाठी किमान 25 पर्यंत जाणं गरजेचं आहे. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः येतोय. चेंडू खाली निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3रं षटक मार्गस्थ आहे. फुल टॉस चेंडू समोर खेळला गेला. चेंडूला चांगले फिल्डिंग, फेक सुद्धा झाली गेले. तोपर्यंत 1 धाव, 1 रन कंप्लीट. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 9 धावा धावपल करतेत. पहा अजूनही मोठा फटका आलेला नाही. सर्वात खंतेची गोष्ट राहिली गेली. खूप मोठी जबाबदारी या दोन्ही खेळाडूंवर आली गेली. समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतः अडवला चेंडूला. पुन्हा डॉट. 4 मध्ये फक्त 2च धावा आल्यात या 3ऱ्या. ओ क्लीन बोल्ड, वेगवान चेंडू डायरेक्टली यष्ट्यांवर. अजून एका विकेटचं बटन. गॉन.
थँक्यू पहा या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असं झालंय एका इनिंग मध्ये 3 क्लीन बोल्ड झालेत. आतापर्यंत कालपासून असं झालं नाहीये. परंतु एक नवीन काहीतरी पुन्हा तोच प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू बॅटच्या टोला लागला होता. अजून एक संदीप विरुद्ध दुसरा संदीप सुद्धा मैदानाच्या दिशेने दाखल झाला. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि जवळपास 10 धावा धप्पलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ असलेला प्रदीप नवीन गोलंदाजी मार्कवर अनिकेत स्ट्राईक आणला आहे आणि प्रदीपचा पहिला बॉल फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेला. पहा साई कृपा अर्नाळा संघासाठी अजून 21 चौकार आल्याने सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. फुल टॉस क्रॅक अँड स्ट्रोक ऑन साइडला नखेरकर अनिकेतच्या बॅट मधून आणि साई कृपा अर्नाळा संघासाठी पहिला चौकार 4 धावा. थँक्यू अखेरकार चौकार आलाय. हे सर्व जमिनीची बाजू ठरणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडूला अडवलं गेलंय आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 निर्धाव चेंडू 1 चौकार म्हणजे तब्बल 14 धावा आतापर्यंत धप्पलकावर आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न समोर डायरेक्ट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक गडी बाद होतोय. गॉन. वेगवान चेंडू. आता वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर पाठीमागे गेला ना अखेरकार डॉट बॉल येतो. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन प्रदीप पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला केला गेला. फेकी झाले. त्या गदर दृष्ट्या उद्ध्वस्त केले होते अखेरकार. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय जिकडे धावसंख्या धप्पलकावरती 15 धावा धप्पलकावरती आणि 16 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. 2 रनची पेनल्टी आहे. पहा बॅट चेंज केली होती त्यासाठी 2 रनची पेनल्टी म्हणजे तब्बल 13 धावा झाल्या आणि 14 धावांचं जे लक्ष ते ठेवण्यात आलं. नेक्स्ट मॅच जिकडे आपण बोलतोय त्या सर्वांना आतुरता होती. 13 15 झाले होत्या. 13 रन 2 रनची पेनल्टी 13 धावा आणि 14 धावांचं टार्गेट जे सेट केलं. नेक्स्ट मॅच कडे आपण बोलतोय जिकडे टॉस करणार आहोत. JKCC अर्नाळा. पहा सर्वांना मॅचच्या आतुरता अखेरकर मॅच आपल्याला भेटीला येणार आहे. टॉस केला जाणार. JKCC अर्नाळा संघासमोर ऋतू 11 डोंगरपाडा. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. चला या दोन्ही कर्णधार ऋतू 11 साय्याला डोंगरपाडा त्यांच्या समोर आता चर्चा चालली आहे कोण येणार. JKCC अर्नाळा. चला कर्णधार आपण सुद्धा यायचंय. प्रणील वायडा यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. एक खंदा पाठीराखा म्हणून प्रणील वायडा यांना आपण JKCCचा पाहतो. बहुतांश स्पर्धेदरम्यान त्यांची उपस्थिती असते. त्यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. साई अल्ला ऋतू 11 डोंगरपाडा संघाचा कर्णधार. JKCC कर्णधार नाणेफेकीसाठी या. चर्चा चालू आहे कोण. किशोर दादा नाही येणार का. इंजरी नंतर मोठा कमबॅक करण्याच्या दृष्टीने आज अर्नाळ्यात आलेले आहेत आणि अनिश आहिरे यांना आज आपण कर्णधार म्हणून पाहणार आहात. प्रणीलजी वायडा यांच्या शुभास्ते टॉस.
JKCC असा कॉल, JKCC आलाय. धन्यवाद. अनिश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मैदानात प्रॅक्टिस खूप जोरात चालते, आज कसा खेळ बघायला मिळेल? प्रॅक्टिस तर चालू आहे पण यश थोडं येत नाही आहे, तर आज प्रयत्न करू की यश पण मिळेल आम्हाला. प्रॅक्टिस तर रोज आणि नियमाने चालू आहे सगळे. कसं वाटलं JKCचं हे संपूर्ण आयोजन पाहून आज? आयोजन तर चांगलंच आहे. आम्ही पावसाळ्यात देखील इकडे येतो खेळायला. परत ही मॅच सुद्धा चांगलीच उतरवली आहे त्यांनी. आज सगळे खेळाडू आहेत की कोणी अनुपस्थित? सगळे टीम इंजरीमध्येच आहे. किशोर दादा आहे पण तो पूर्णपणे इंजर्ड आहे. परत अमर सुद्धा नाही आहे, कल्पेश सुद्धा नाही आहे. तर जेमतेम आम्ही 9च फिल्डर आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. प्रणय, घरच्या मैदानावरती खेळायचं, समोर ऋतू 11चा संघ आहे, कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आम्ही जो नॉर्मल गेम खेळतो तोच गेम खेळायचा प्रयत्न असेल. काही एक्सपेन्सिव्ह नाही. जे लाईनअप आम्ही उतरवतो तोच लाईनअप असेल आणि ज्या रणनीतीने खेळतो तो सेम असेल. ही स्पर्धा भरवत असताना अनेक जणांचा हातभार लागलाय, खूप साऱ्यांनी खूप आणि मोठं परिश्रम केलेला आहे. एकंदरीत ओव्हरऑल त्यांच्या त्या मेहनतीबद्दल काय सांगशील आणि स्पर्धेबद्दल? ह्या स्पर्धा सक्सेस व्हायचं कारण म्हणजे सर्वांची मेहनत. इंडिव्हिज्युअल एक असा नाही की एका व्यक्तीमुळे ही स्पर्धा होऊ शकते. इंडिव्हिज्युअल सगळ्यांनी मेहनत केली, टीमने मेहनत केली, गावांनी मेहनत केली, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी मेहनत केली, म्हणून हा इव्हेंट सक्सेस होतोय. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. नाणेफेकीचा कौल जिंकला ऋतू 11 साई याला डोंगरपाडा या संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी JKCC अर्नाळा या संघाला घरच्या मैदानावरती आमंत्रित केलंय आणि ही जी मॅच होणार आहे ती खरोखरच खूप चांगली होणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच थोडीशी लो स्कोरिंग जरूर आहे. काय त्याच्यामध्ये संघर्ष बघायला मिळतो का ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तुर्तास कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा या एफ ग्रुपच्या मॅचेस JKCC अर्नाळा बिग बॅश लीग दरम्यान. स्टेट इन युथ पाटील नेटवर्क. थँक्यू. थोडासा बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल मसाने सांगितलं. हा पहिले षटक मार्गस्थ यांनी अश्वलेला आयुष तांबुरे पुन्हा बाहेर आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कदाचित प्रदीपला बाद व्हावं लागलं होतं. ओ आता पाठीमागे चेंडूला अडवलं गेलंय. पहा आतापर्यंत काय घडलंय. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 तपा धावपळ आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 14 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले. साई कृपा अर्नाळा या संघाने JSM मुलींच्या संघासमोर पुन्हा चेंडू. काय जबरदस्त चेंडू आहे. पा टप्पा पडणार, थोडासा उचली घेतली होती त्यामुळे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ शेवटचा 4च चेंडू झालेत का? ओके 4 चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॉस चेंडू, चेंडूला ड्राईव्ह केले गेले आणि फेक होईपर्यंत 1 धाव. शेवटचा अंतिम चेंडू जिकडे आतापर्यंत 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ, 14 धावांचा पाठला की बचाव. पुन्हा स्वीप केला गेलाय. नाखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपला जिकडे 5 धावा धावपलकावर. जगदीशजी अर्नाळकर साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. जगदीशजी अर्नाळकर साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 मध्ये. आता टीम मिटिंग करतायत. आता टीम मिटिंग करण्यासाठी एकच प्लॅन आहे की चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हर कशा प्रकारे असणार आहे आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काही धावांचा पाठलाग की बचाव. तुर्तास 14 धावांचं टार्गेट जे सेट केलंय. सौरभच्या हातामध्ये चेंडू आहे. नवीन गोलंदाज, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि त्या सर्कल मध्ये आता पाहूया कोणाला चॅलेंजिंग ओव्हर मध्ये उभा करणार आहेत. पहा 9-18 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. 18 मध्ये 9. आता इकडे सुद्धा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 बनवायचे. पहिला बॉल बऱ्याच हवेत आणि अखेरकार चेंडू कुठे आहे. या
येस गडी बाप आणि बात बाबा लागलंय. टाकेव पहा पहिला चेंडू बराच शॉर्ट चेंडू होता आणि वेट 3 धावा आल्यात. पुन्हा एकदा चांगली षटक आतापर्यंत आता लागेल सौरभने. थोडासा प्रयत्न जो ठेवला गेलाय कायम ठेवला गेलाय कमबॅक करण्याचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ नाही आहे असं वाटलं तर टप्पा पडला थोडासा बाहेर जाईल परंतु आतमध्ये आलाय आणि आतमध्ये येत आहे निर्धाव चेंडू. पण आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तितक्याच्या धावा नाही बनू शकत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे चर्चा करतायत आणि आता 1 मध्ये 6 चॅलेंजर ओव्हरचं इक्वेशन राहिले गेले. 13-6 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. 2 खेळाडू चर्चा करतायत. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ट्राय केला चेंडूला. चेंडू अडवला पैकी झाले. ओ बराच उशीर गेला त्यामुळे 1 धाव. 9 धावा न झाल्या कारणाने 2 धावा मायनस म्हणजे आता 12-7 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू 12 मध्ये 7 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. संदीप सँडी नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. नाही या मेन मंचावर दयानंद माळी आणि सदानंद माळी दोघांनी पण मेन मंचावर यायचं आहे. दयानंद माळी आणि सदानंद माळी. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न बॅकअप फेकी चालले वेगाने. ओ डायरेक्ट हिट. येस फिंगर गन अप. आता मात्र आशूला मैदान सोडावं लागलं. दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि अशा वेळेला डायरेक्ट फेकी झाली होती समोर आणि बाद व्हावं लागलं तर आशूला गॉन. मैं निकला ओ गड्डी लेके थँक्यू मॅच मध्ये मजा येणार एवढं मात्र नक्की आहे. 11-7 या इक्वेशनला मॅच आले. अमुक नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ओ कुठे आहे. ओ हो लेग स्टंपच्या बाहेर असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय. आता या इक्वेशनला अतिरिक्त धावांची काय गरज आहे. पुन्हा चेंडू आतमध्ये येणारा. जितके डॉट तितकं प्रेशर आहे परंतु इक्वेशन थोडंसं छोटस. या इक्वेशनला बॉल टू बॉलला इक्वेशन जर काय असतं तर मॅच मध्ये मजा आली असती. 10 मध्ये 6 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. चर्चा करतात 2 खेळाडू. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले. आता अटॅकिंग फिल्डिंग मध्ये जवळपास 2 खेळाडू पुढे आहेत 38 सर्कल मध्ये आणि संदीपने जो काही दबाव बनवण्याचा प्रयत्न जो पहिल्या चेंडू पासून ठेवला गेला तो कायम सुरू आहे. ओ इकडे काय. हो टप्पा पडल्यानंतर बराच चेंडू वळण घेतलं होतं. इतकं वळण घेतलं होतं की पाठीमागे अनिकेतला सुद्धा बीट केलंय. इतकं वळण चेंडूने घेतलं होतं. पहा ऍक्शन रिप्ले. पहा पहिल्या सीझन आठवतोय ज्यावेळेला संदीप सँडी जेकेसी संघाकडून खेळायचा त्यावेळेला 4 मध्ये 6 मध्ये 4 हे इक्वेशन असताना 4 धावा या मैदानावर डिफेंड केल्यात आणि ते आठवण करू देत असताना आमचे सचिन दादा हलक्या त्याने सन्मान दिला. पुन्हा एकदा ओ इकडे का डायरेक्ट हिट कॅम्प हिट. अजून एका विकेटचं बदल. अमोघला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू
थँक्यू. लो स्कोरिंग मॅच थोडीफार हाय व्होल्टेज होताना दिसते. पहा किती विकेट गेल्यात, जवळपास 4 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर दाभाडे मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. पहा अटॅक अँड फिल्डिंग मध्ये कुठेतरी थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला गेलाय साई कृपा संघाने. 8-5 एकशेला मॅच सामने. ओ काय जबरदस्त चेंडू आहे. पहा संदीप सँडीचा चेंडू आतमध्ये येऊन कुठे जातो कळायला कोणालाच मार्ग नाहीये. इतके बॅटर आल्या आल्या बीट होत आहेत आणि बीट होत असताना पुन्हा डॉट बॉल आला. डिसिजन घेतलं गेलंय. वाईट साठी चेक करणार आहोत आपण. इट इज अ फेअर डिलिव्हरी. पहा काय जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. फक्त 2 धावा आल्यात. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात. 1 वाईट सोडला तर पात्र 1 सिंगल आली गेली. काय जबरदस्त कमबॅक मॅच मध्ये केले गेले. 7 मध्ये 5 शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सँडी पुन्हा एकदा. ओ पुन्हा तोच प्रयत्न, तोच कटर. आणि काय घडलंय. चेंडू कुठे आहे. आता तडंपरला रेफर केलंय. काय चेंडू यष्टांना लागून अनिकेतच्या हातामध्ये गेला होता का. यासाठीच स्टम्पिंग आहे का नाही. फास्ट स्टम्पिंग साठी अपील केला गेलाय. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, कारण जे प्लेअर साठी डगआउट बनवलेलं आहे तर त्यामध्ये प्लेयरच बसणार आहेत. प्लेयर आपले उभे आहेत आणि आपण डगआउट मध्ये बसलेले आहोत. इतर ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. इतर डगआउट रिकामी आहेत. तर तुम्ही कृपा करून डगआउट खाली करायचं आहे. ज्युनियर जेकेसीसी डगआउट हे प्लेयर साठी आहे, टीम साठी आहे. तर कृपा करून तुम्हाला विनंती आहे, जे डगआउट मध्ये बसले, खाली जे बसल्यात त्यांनी सुद्धा, खाली जे प्रेक्षक बसल्यात, डगआउट प्लेयर साठी आहे. प्लेयरने बसायचं आहे तिकडे डगआउट मध्ये. बघा जे बसलेले त्या सगळ्यांनी उठायचं. मित्र तुम्हाला सांगतो, तुम्ही प्लेयर नाही आहात तर तुम्ही तिथून उठायचंय. चला सगळ्यांनी उठा. तुम्ही प्लेयर्स आहात, सगळ्यांनी उठा. बाजूला तुमचे प्लेयर उभे आहेत. जे बसलेले आहेत त्या सगळ्यांनी उठायचंय मित्र हो. फक्त खेळणारे खेळाडू बसतील. तुमच्यासाठी हा कॉल आहे. तुम्ही सगळ्यांनी बाजूला व्हा. प्लेयर जे बाहेर उभे आहेत त्यांना विनंती, आपण डगआउट मध्ये या. जेएसएम आपले सर्व प्लेयर डगआउट मध्ये या. जेएसएमच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण डगआउट मध्ये यायचंय. आता 5-4 या इक्वेशनला मॅच आली गेली. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. पहा फक्त 2 धावांचं षटक. एक जर का वाईट सोडलं होतं तर त्याच्या हवामध्ये फक्त एकच सिंगल आली गेली होती. त्यापर्यंत संदीप सँडीने ती गोलंदाजी हाताळली होती. पाहता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सर्व काही दोन्ही संघावर दबाव आहे. 14 धावांचा पाठलाग करत असताना इतक्या हाय व्होल्टेज मॅच लो स्कोरिंगला मिळेल कोणी विचार सुद्धा केला नव्हता. आता मॅच कुठे आले. 5 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. दीपकच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक एंडला दाभाडे आहे. आता शावलेला अटॅक अँड फिल्डिंग मध्ये अजूनही 2 खेळाडू आहेत. दीपकचा हा बॉल फुल टॉस ऑन साइडला ड्रायव्हर चेंडू. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. कदाचित चेंडू बॅनरला टच होता होता आतमध्ये आणला गेलाय आणि आतमध्ये आणत असताना सौरभने चेंडूला आतमध्ये आणलं. सिंगल रन. 4 मध्ये 3. चर्चा होते एखाद्या डॉट बॉलची, चर्चा होते एखाद्या डॉट बॉलची, समोर चर्चा होते एखाद्या सिंगलची. 4 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. 14 धावा करत असताना इतक्या अडचणी वाढतील असं कोणी विचार सुद्धा केला नव्हता. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. त्यानंतर जो विकेट जाण्याचा पाठीमागे चेंडूला खेळला गेला. स्वीप करण्याचा प्रयत्न
स्वीप केला गेला सिंगल साठी पाहता 2-3 मध्ये 2. आता खऱ्या अर्थानं मजा येणार. एखादा डॉट बॉल समोर पाहतोय, विकेट नको आहे, डॉट पाहतोय, डॉट. आणि जय आणि दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता अशा वेळेला विचार करता टीम बोलावले गेले. पहा 24-14 मॅच 3-2 वर येणं हे दडपण वाढण्यासारखं आहे जयसिंग मुळी संघासाठी. आणि काय जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये केलाय साई कृपा संघाने, खरोखरच मानावं लागणार आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये त्या 4 धावा, तिकडून गेम चेंज होत असं संदीप सांडेच्या षटकामध्ये त्या 2 धावा, तिकडून आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत जिकडे 3 मध्ये 2 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. टॅप केल्या चेंडूला, टॅप केलाय, पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा आता या जोडीने थोडस प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. विकेटचा सिलसिला ज्या शेवटच्या 3ऱ्या षटकामध्ये सुरू होता तो कायम होता. आणि तो कायम होत असताना थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न जय आणि दाभाडेने मैदानाच्या आतमध्ये केला गेला. आता 2-1 या इक्वेशनला मॅच अटॅक अँड फिल्डिंग लावली गेली. आणि अटॅक अँड फिल्डिंग इतके पॉवरफुल लावले की दीपक वर सर्वांच्या आता नजर असतात. दीपक की जय 2 मध्ये 1. वेगवान चेंडू स्वीप केलाय, मॅच फिनिश. सामना जिंकला JSM बोलिंग संघाने. आणि पराभव साई कृपा संघ 5-14 धावांचा पाठला करत असताना सुद्धा काय जबरदस्त फाईट बॅक दिली होती साई कृपा संघाने. आता आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू. भूपेंद्र पाटील यांनी मेन मंचावर यायचं. भूपेंद्रजी पाटील, सदानंद माळी,